जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथील कोरडेमाळ्यात शेतात राहत असलेले राजेंद्र सीताराम कोरडे यांच्या घरावर कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकून घरातील तिघांना मारहाण करून लोखंडी कपाटातील 12 ते 15 तोळे सोन्याचे दागिने तसेच लहान मुलांच्या कानातील दागिने लंपास केल्याची घटना रविवार दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास घडली। घरातील तिघांना मारहाण करून या चोरट्यांनी कपाटाच्या लॉकरमध्ये असलेले दागिने लंपास केले। एका लहान मुलाच्या कानातील एक डूल या चोरट्यांना काढता आला नाही। दरम्यान या घटनेमुळे परिसरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली असून एलसीबी विभागाचे पथक देखील ह्या दरोडेखोरांचा शोध घेत आहे। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, बोरी। बाळा तुझं काय नाव? तुझं नाव काय बाळा? आपलं नाव काय? कृष्णा। तुझ्या कानातलं नेलं का? कुठल्या कानातलं नेलं? तू जागा होता का? हो का? तुझं काय नाव आहे? कृष्णा। पूर्ण नाव सांगतो? कृष्णा। पूर्ण नाव? नितीन कोरडे। बर बर। बाई तुझं काय नाव? तुझं पण नेलं ना? तुझ्या पण कानातलं नेलं? तू इकडे पाहुण्यांकडे आलती का? मामा आहे तुझे, मामाचे घर। अच्छा, मामाशीकडे आली। तुझं पूर्ण नाव बाई? शाळेला कितवीला? मोबाईल फर्स्ट। इंग्लिश मिडियमला जाते? इंग्लिश मिडियमला जाते शाळेला? तू इकडे मामाकडे कधी आली होती? काल रात्री आली। तुझे दागिने काय काय गेले? कानामध्ये काय होतं? डूल होते का रिंग होते? आपण पाहतोय बोरीच्या कोरडेमाळ्यामध्ये चोरी होऊन 10 ते 12 तोळे सोने गेलेले आहेत असं सांगितलं जातंय। इथं एलसीबीची टीम देखील दाखल झालेली आहे। टीमचे प्रमुख शेलार साहेब सुद्धा इथं आलेले आहेत। तर आपण त्यांच्याशी पण चर्चा करणार आहोत। शेलार साहेब, तुम्ही खूप सकाळी इथे आला, तुम्हाला धन्यवाद। काय परिस्थिती, काय काय गेलंय किंवा प्रथमदर्शनी तुम्हाला काय माहिती मिळाली? रात्री तर काहीतरी घरफोडीची घटना झाल्याची माहिती मिळाली आहे। त्या अनुषंगाने आता सगळं पोलीस स्टाफ या ठिकाणी व्हिजिट केलेले आहे आणि माहिती घेण्याचं काम चालू आहे। पण प्रथमदर्शनी किती तोळे दागिने गेले वगैरे असं काही? आता काहीतरी 8-10 तोळं सांगतायत ते, त्यांचं खात्री करायचं काम चालू आहे। चला ठीक आहे। पोलीस पाटील साहेब नमस्कार। काय घडलं नेमकं? तुमच्या कानावर काय आलंय? रात्री साधारण 2च्या दरम्यान कोरडेमाळ्यामध्ये चोर आलेले मला फोन आला 2-2:15च्या आसपास। मी गावातल्या लोकांना, आजूबाजूच्या लोकांना जागं केलं आणि आपल्या ज्या आळेफाटा पोलीस स्टेशनच्या नाईट राऊंडच्या गाड्या होत्या त्यांना पण फोन करून इथं बोलवून घेतलं। काय काय चोरी गेले? साधारण 10 ते 12 तोळे, 2 मंगळसूत्र आणि छोटं छोटं असं सोन्याचं। काय नाव यांचं? राजेंद्र सीताराम कोरडे। बरोबर। दागिने काय काय गेले काय माहिती आहे? 2 मंगळसूत्र आणि लहान मुलं। साधारण किती रुपयाचं? 12 तोळे म्हणजे 15-1 लाख रुपये? 15च्या पुढे जाईल। काय कोणाला मारहाण वगैरे? मारहाण झाली पण कमी प्रमाणात केलेली आहे, जास्त नाही मारलं। काठीने 1-2 फटके मारले, काळं निळं। दरवाजा तोडला का काय हो, केलं? दोन्ही दरवाजे तोडले। आजूबाजूचे काही लोक जागे वगैरे काय झाले? नाही, कळालंच नाही आजूबाजू। रात्री किती वाजता? 2:05 इथं आले, 2:25 पर्यंत आतमध्ये होते। पोलीस किती वाजता आले? पोलीस 2:45च्या आसपास आले इथं। आणि पोलीस पाटील कधी आले? नाही, मीच सगळं हे केलं, मी आलो नाही, पण मी सकाळी आलो। अच्छा अच्छा। ताई तुम्ही काय सांगाल या चोरीबद्दल? 2:30 वाजता आम्हाला फोन आला होता नारायणगाववरून। आम्ही आलो 3 वाजता। हे दगडी वगैरे टाकले होते, सगळं चोरून नेलं त्यांनी, दागिने वगैरे। दगडी दरवाजावर टाकले? दरवाजावर दगडी टाकले मोठमोठे। अच्छा अच्छा। तुमचं काय नाव? सुरेखा प्रभाकर कोरडे। तुम्ही काय म्हणून काम पाहता? तुम्ही कोण म्हणजे गावच्या? माझी जाव आणि भाई, आमच्याच घरी एकत्र कुटुंब आहे आमचं। इथे उभे होते 2-4 जण होते। तुझं काय नाव बाळा? संस्कार जीवन कोरडे। 4 जण घरात गेले, 2 जण बाहेर होते।
दोघांच्या हाताला मास्क होता आणि दोघांच्या हाताला मास्क नव्हता. किती वाजता 2 वाजता. तू पाहिलं? नाही, आता तिकडे ती एक गाडी आहे ना, व्हाईट गाडी त्यांची पिकअप, ती रोडनी फिरत होती. 3-4 वेळा CCTV होते ना, ती पिकअप फिरताना दिसलेली त्यांना. मग ती पिकअप तिथे एक मुलगा आहे, तो म्हणला पिकअप इथं येईल आली, पत्रीवर गेली. अच्छा. आणि परत मग ते म्हणले की आतमध्ये आले त्या आजी त्यांना ना सगळ्यांना म्हणले तुम्ही तिकडे बसा, तुम्हाला काही हाणणार मारणार का ना. त्यांचा मुलगा तिकून इकडं आला, त्यांच्या मिस्टरांनी ना असा हात त्याला मारायला गेले डोक्यात, त्याने असा हात घातला, त्यांच्या इथं लागला. पण त्यांच्या मुलाला पण तिथं पाडलं आणि मारलं. मग ते आतमध्ये गेले, आतमध्ये सगळे उचकापाचक केली. मग त्यांनी काढलं आणि गेले परत. तू या घरामध्ये राहतो? नाही, मी इथं पुढच्या वळ. अच्छा, म्हणजे तुला ऐकू माहिती? हां, हा दगड कसला आहे? त्यांनी आणून टाकला होता, दरवाजावर टाकला, तो दरवाजा तुटला, इथं लादी फुटली आणि तो दरवाजा परत दगड मागं पाडला. आतमध्ये हे सगळं उघडं? हा, आणि इथं काही त्यांचे लहान मुलं आहेत ना, एक लहान मुलगी इथं झोपली होती. मग तिला काय मारहाण वगैरे नाही? त्यांना मारहाण नाही केली. कानातलं तोडून नेलं. अच्छा, कानातलं काढून नेलं? हा, कानातलं काढून नेलं. आणि त्यांचा तो लहान मुलगा होता का, व त्यांची पत्नी ना, ते म्हणले की आमच्या मुलाचं एकच कानातलं राहू द्या. व त्यांनी मग तेव्हा घाबरले व त्यांनी एकच कानातलं ठेवलं व बाकीचं काढून नेलं, एक ठेवलं. घरामध्ये चोरटे किती वेळ होते? साधारण अर्धा तास. अर्धा तास? हा, काही महिलांची छेड वगैरे असं काही प्रकार नाही? तसं नाही केलं, फक्त ते 2 जणांना मारलं. घरामध्ये कोण कोण होतं? माझं जाव बाहेर. काय नाव त्यांचं जाऊबाईचं? राजेंद्र सीताराम कोरडे. जाऊबाईचं नाव? हिराबाई राजेंद्र कोरडे. अजून कोण होतं? त्यांचा मुलगा होता नितीन राजेंद्र कोरडे आणि धनश्री नितीन कोरडे सुनबाई आणि त्यांची मुलगी दीपाली गणवट. दीपालीचं वय किती? तिचं वय आता 35च्या आसपास असेल. सुनबाईचं वय? धनश्रीचं 30-32. आणि राजेंद्र कोरडेंचं वय? दादांचं 60च्या पुढं असेल. मग मारहाण कोणाकोणाला झाली? दादांना आणि नितीनला. ते आता कुठे आहेत? दीपाला एक फटका, आता ते पोलीस स्टेशनला आळ्या फाट्यावर. चाळ्या फाट्याला गेले. काय तुमची मागणी किंवा काय सूचना, काय कोणी पाळत ठेवली असेल का, काय घडलं असेल? आता तसं तर काही डाऊट नाही सध्या. आता दागिने काय काय गेले? मम्मी काय काय गेलं इकडे आहे ना, सांगा त्यांना. आता नक्की घरात काय होतं मला काही सांगता येणार नाही. ब्लाऊज तोडून टाकले त्यांनी. आपण पाहतोय बघा चोरट्यांनी कशा प्रकारे उचक केलेली आहे. ते काय होते एक सांगणार तर एक आजी एक मिनिट. काय सांगितलंय? हा, आजी सावकाश सांगा, काय काय गेलं चोरीला? काय होतं ते सांगा बिनधास्त. आजी तुमचं नाव काय? आपल्याला बातमी खोटी करायची नाही, अवास्तव पण करायची नाही, अवांतर करायची नाही. काय काय चोरी गेलं? तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? हिराबाई कोरडे. बरं, काय काय चोरी गेलं? माझं मंगळसूत्र किती तोळ्याचं? 4 तोळ्याचं. सोन्याचं. बरं, अजून काय गेलं? अजून सुनाचं गेलं, एक मंगळसूत्र मोठं, एक बारकं मंगळसूत्र, एक नेकलेस आणि एक राणी हात. सुनबाईचं किती तोळ्याचे दागिने गेले? तिथे बरेच असतील. ते 3.5 तोळ्याचं मंगळसूत्र होतं आणि राणी हात तिच्या आता तिच्या बापानेच घातलं ना राणी हात. हा, आणि नेकलेस असून 1-1.5 तोळ्याचा. बाकी काय अंगठ्या वगैरे काढत? बाकीचं मग त्याची चैन नेली, तिची अंगठी नेली आणि माझं पण गळ्यातलं नेलं, कानातलं नेलं, वेल. एकूण अंदाजे किती तोळे गेलं असेल? ते 10-15 तोळे गेले असतील. 10-15 तोळे? हा, किती वाजता चोरटे घरात आले? 2 वाजता. तुम्हाला कसं कळलं? दगडी टाकली आणि त्याने असं दरवाजामध्ये धडकन दगड टाकले. जे दगडी टाकून तोडले दरवाजे? आणि आम्ही उठलो ना, आवाज झाल्या उठलो तर ते आमच्या समोरच आले. ते असे आम्ही काय तरुण होते? तोंडाला काय बांधलेलं होते होते? आणि तोंडाला मास होते, काही मखमली बांधलेले. कुठल्या भाषेत बोलत होते? आपल्यासारखेच बोलत होते. मराठी? काय असं म्हणजे काय जाणवलं का ओळखीचे वगैरे किंवा आवाज? आपल्या भागातला आवाज, जनरली आपल्या भागातला आवाज आपण कळतो, म्हणजे बीड भागातले लोक असेल तर त्यांची भाषा वेगळी असते. घाबरून गेलो तर पण ते काय म्हणत होते? काय म्हणाले? आम्हाला फक्त म्हणले तुम्ही जागेवर बसा, तुम्हाला काय नाही करणार, आम्ही जागा बसा. कानातलं गळ्यातलं सगळं काढून द्या, जोडवी बिडवी सगळे काढून घ्या. मग कोणाकोणाला मारहाण केली? माझ्या पुरले ते काठी मारली, त्यांना इथे काठी मारली आणि पोराला काठी मारली तर तो खाली पडला. परत वरून एक काठी मारली आणि मग तेवढंच त्याची मंडळी आली ना, मग ती म्हणजे मारू नका आणि मग त्यांनी हे करायला सुरुवात केली. तुमचं काय नाव?
हिराबाई कोरडे. आता मला सांगा, घरामध्ये एवढे दागिने आपण का ठेवतो, बँकेत का नाही ठेवले? तर काय माहिती त्यांनी का नाही ते पण काळजी घ्यायला पाहिजे. आपण शेतामध्ये राहतो, एवढे दागिने ठेवले पण नाही पाहिजे ना. आजूबाजूला कोणाकोणाची घरं आहेत? आजूबाजूला ते यांचं पाठीमागं. मग त्यांनी काही कड्यावर लावल्या? त्यांनी हा पेट लावले त्यांच्या. मग तुम्ही त्यांना काही फोन केले नंतर? हा त्याला चोर किती वेळ होते अंदाजे घरामध्ये? अर्धा पाऊण तास होते. सुनबाईला वगैरे काय बोलले किंवा असं काही धक्काबुक्की? नाही तिला नाही, तीच बोलत होती त्यांना. पोराच्या कानातला डूल काढला एक, तर ती म्हणली माझ्या पोराला अजिबात हात नाही लावायचा. एक काढला मग पळाली, ते गेली निघून, बाहेरून कडे घालून निघून गेली. जाताना बाहेरनं कडे लावून गेले? मोबाईल सगळे बाहेर ठेवले आणि कडी लावले बाहेर. दुसरं साहित्य काय काय घेऊन गेले? दुसरं नाही काही नाही. पैसे काही विचारत होते, म्हणजे पैसे नाही. पैसे नव्हते ना? बरं, काही दागिने वाचले वगैरे असं काही, नाही किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवले असं राहिले काय म्हणून? त्यांनी सगळं लवकर तोडलं ना ते. कुठं काय काय उचललं, दाखव बरं. कुठे काय तर चोरट्यांनी भीषण दरोडा टाकायचाच प्रयत्न केलेला आहे. जबरी चोरी आपण म्हणू शकू. ते लवकर तोडलं तिकडलं, तेव्हा इकडलं लवकर तोडलं. अशा कपाटातलं लॉकर तोडलं. लॉकर मध्ये काय काय होतं? ते सगळे दागिने तिथंच होते ना. अच्छा, या लॉकर मध्ये सगळे दागिने हा होते? हा हा, त्या लवकरमध्ये सगळे दागिने होते, बाळाचं आमचं सगळ्याचं. बाकीचे काय महत्वाचे कागदपत्र वगैरे? ते कागदपत्र नाही नेले त्यांनी. मग चोरटे जेव्हा आले मग त्यांनी दरवाजावर दगड मारला मोठा, दरवाजे निघले. हा मग त्याच्या आधी काय आवाज वगैरे केला की तुमचा काय कोणाला जाग आली वगैरे असं काही? नाही कोणाच नाही जागा. जेव्हा दगड टाकला का तेव्हा जागा आली. जिथे पैठणचे घुंगरू पडले बघा ते. काय कुणी पाळत ठेवले वगैरे असं काही शंका? काय शंका आता काय काय सांगा आहे का? हे सोन्याचं नाही ते काय शिल्लक आहे ते? नाही नकली. एवढंच राहिले ते घुंगरू राहिले फक्त. अच्छा अच्छा. पोलिसांना किती वाजता कळवलं? पोलीस लगेच फोन केला. खोट्यावरती हात नको लावू कशाला. पोलीस किती वेळाने आले? तरी अर्धा तास नाही असते. अच्छा अच्छा. आम्हाला कडे काढताना होतात, मग वेळ गेला ना. फोन केल्यावर पोर आले तिकडून आणि मग काढले. तर तुमची मागणी काय काय म्हणजे तुम्ही कशी काळजी घेणार? पोलिसांनी काय केलं पाहिजे? तर तुम्ही काय सांगाल ताई? आता चोरांचा तर शोध लावलाच पाहिजे. आता दागिने पण एवढे गेलेले आहेत, मग आता त्यांचं काय असेल त्यानुसार नाही का. गस्ती वाढवली पाहिजे. हो ते पण साहेब याला गेले, आपल्या बाकीचे फिर्यादी लोक तिकडे गेलेत ना. बरोबर. अच्छा, तुमचे कोण नातेवाईक आहेत? तुमचं माहेर आहे? याच्या पूर्वी कधी चोरी वगैरे झाली? नाही कधीच नाही झाली. पहिल्यांदाच झाली. पहिलीच झाली. तुमचं कुठलं गाव? जाधववाडी. अच्छा, ह्याच गावात दिले. ह्या जाधववाडी. तुम्हाला कधी कळलं चोरी झाल्याचं? मला साधारणतः 2:05 म्हणजे 10 मिनिटांनी कळलं मला. कारण माझी मिसेस आहे का, तिला 2 वाजता लागली म्हणून ती दरवाजा खोलाय गेली, तर दोन्ही काड्या बंद होत्या. आणि काड्या बंद असल्यामुळं मग तिनं माझा मुलगा आहे मयूर म्हणून, मग त्याला उठवलं आणि मी खॉटवरती झोपलो होतो. मग तो उठल्यानंतर त्याला थोडा आवाज आला ऐकून. त्यांनी बारी खोलली पाठीमागची. बारी खोलल्यानंतर त्याला थोडा संशय आला बा, इथं काहीतरी गडबड चालू आहे. मग त्याने त्याच्या मित्रांना फोन केला. मग सगळी मळ्यातली मुलं आली, 20-25 मुलं आली. आणि मग आल्यानंतर मग ते सगळे त्याच्या आधीच म्हणजे निघून गेले होते. असं झालं. काय तर तुमची काय पोलिसांकडे काय मागणी काय करायला पाहिजे? मागणी काय बा, आता थोडंसं जास्त असावी. जास्त आमची घरी आता एखादी पोलीस गस्त तर घालणारच आहे, पण आपण स्थानिक नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी पण गस्त चालू केलं पाहिजे. तरुणांचा संच करून वगैरे असं नाही केलं पाहिजे. पण आता कसं आहे, आता सगळ्यांना लाईटीची सोय वगैरे आता मला माफ करा, पण एवढे मोठे दागिने आपण घरी ठेवतो, थोडं रिस्की असं वाटत नाही? नाही वाटतं ना. भीतीची तशी ती कसं होतं नाही का. एवढे दागिने घरात ठेवले पण नाही पाहिजे. ठेवले नाही पाहिजे. उलट मी म्हणतो खोटं घालावं नाही का. खोटे घाला. ज्या दिवशी तुम्हाला कार्यक्रम असेल त्या दिवशी तुम्ही घालू शकता. म्हणजे दिवसभर शेतात जायचं तर बिबट्याची भीती, संध्याकाळी घरी निवांत झोपायचं तर चोरट्यांची भीती, संध्याकाळी चोरांची भीती. काय करायचं माणसाने, वागायचं कसं असं आहे ना.
बरं सब मी झालं आजी तुमचं काय नाव नाही तुमचं काय नाव माझ्या बहिणीचं पोर आहे बाळा. अच्छा, बहिणीचा मुलगा आहे. हा इथंच राहतात ती चुलती आमची. हो, आता तुम्ही एक युवक आहात, काय सुचवाल, काय म्हणजे कशी काळजी घ्यावी? एवढे दागिने ठेवणे तरी घरी योग्य वाटतं का? नाही, दागिने ठेवणं योग्य नाही सर. बँकांमध्ये अवेलेबल पण आहे, लॉकर वगैरे सुविधा अवेलेबल आहे, तर तिथं ठेवू शकतो आपण हे दागिने. एवढे 8-9 तोळे म्हणजे 10 तोळे जवळजवळ 1.5 लाख रुपये पाळत चालू आहे. ठेवून काय कार्यक्रम झाला असेल चोरी? हां, असंच वाटतंय थोडंसं. जेव्हा तसं एकटं घर आहे, दुसरं घर पुढच्या इथं किती वस्ती आहे सगळी? तीनच वस्ती आमची. तीनच इथं सध्या 3च वस्ती आहे. अच्छा, तिघे कोण कोण राहतं इथं? तिनं आता पहिला पुढं मी आहे, तुमचं काय नाव? बाळासाहेब लक्ष्मण कोरडे, बरं. आणि इथं हे राजेंद्र सीताराम कोरडे, आणि मग आमचे बंधू आहेत गंगाराम लक्ष्मण कोरडे. तर याला काय दरोडा म्हणायचं का जबरी चोरी म्हणायचं? आता दोन्ही म्हटलं तरी चालू. जबरी चोरी म्हणायची याला काय आता, नाही का? जुन्नर तालुक्यातील बोरी येथील कोरडेमाळ्यामध्ये राजेंद्र कोरडे यांच्या घरावर चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. आता याला आपण तुर्त तरी जबरी चोरी म्हणू. 7-8 जण होते, घरातील तिघांना मारहाण केली. घरामधील 10 ते 15 तोळे दागिने चोरी गेलेले आहेत. रात्री 2 वाजता, म्हणजे आज वार आहे रविवार, मध्यरात्री 2 वाजता ते चोरटे इथं आले. त्यांनी दरवाजावर दगडी टाकल्या आणि दगडी टाकून हा संपूर्ण माल या ठिकाणी त्यांनी लंपास केलेला आपण पाठीमागं पाहतोय. हे कपाट वगैरे फोडलेलं आहे. केवळ नशीब बलवत्तर म्हणून घरामधील असलेल्या 2-3 महिला यांना फारसं काही झालेलं नाही, परंतु घरातील 3 व्यक्तींना ह्या चोरट्यांनी मारहाण केलेली आहे. एका बाळाच्या कानामध्ये 2 दागिने होते, परंतु एका कानातला दागिना नेऊ नका अशी विनंती केल्यावर चोरट्यांनी तो दागिना नेला नाही अशी माहिती मिळते. महत्त्वाचं म्हणजे चोरट्यांनी मारहाण जरी केली असली तरी वेगळा कुठला अनुचित प्रकार घडला नाही. तर नशीब त्यांचं बलवत्तर. इथं 2-3 घरं जी आहेत आजूबाजूची, या सगळ्यांच्या कड्या देखील लावण्यात आल्या आपण या ठिकाणी पाहतोय. हे सगळं साहित्य अस्तव्यस्त करून टाकलेलं आहे आणि चोरटे अर्धा तास या ठिकाणी होते. त्यांनी सगळ्या ठिकाणी उचकपाचक करून पाहिलं आणि सगळं साहित्य नेण्याचा प्रयत्न केला. आपण या ठिकाणी पाहतोय हे असले मोठे दगड दरवाजावर टाकले आणि त्यातून ते आतमध्ये आलेले आहेत. याच्या आतमध्ये आपण ह्या ठिकाणी पहा, ह्यासुद्धा ही पेटी आहे पत्र्याची, ती सुद्धा उचकण्याचा प्रयत्न केला. इकडं किचन रूममध्ये जाऊन इकडे काय मिळतंय का त्याचाही शोधाशोध केला आणि नंतर ही सगळे उचकपाचक इकडे पण केली. इकडे काय मिळतंय का त्याचाही त्यांनी शोध घेतला आणि एकत्रित सगळे दागिने त्यांनी या ठिकाणी जवळजवळ 12 ते 15 तोळे दागिने ह्या चोरट्यांनी नेलेले आहेत. आता हा दरोडा, मोठी जबरी चोरी असाच प्रकार आहे. त्यांनी या ठिकाणी या घरातील तिघांना मारहाण केलेली आहे. नेमकं काय घडलं हे सुद्धा आपण समजून निश्चित घेणारच आहे. पण आपण हे पाहतोय बघा, कपाट उचकलेलं आहे, लॉकर त्यांनी तोडलेलं आहे आणि या लॉकरमधले दागिने त्यांनी या ठिकाणी चोरून नेलेले आहेत. वास्तविक एवढे मोठे दागिने शेतामध्ये राहणाऱ्या लोकांनी घरी ठेवायला नाही पाहिजे, परंतु आता काय, शेतकरी काबाड कष्ट करतो, लग्न वगैरे असतात, पूजा अर्चा असतात, त्यामुळे दागिने माणसं घरात ठेवत असतो आणि त्याच्यामुळे ही दुर्दैवी घटना घडलेली. केवळ नशीब बलवत्तर म्हणून चोरट्याच्या हल्ल्यातून ही सगळी मंडळी वाचलेली आहेत. आता इथे पण आपण पाहतोय घरामध्ये ही सगळी यांनी उचकपाचक केलेली आहे आणि त्याच्यामुळे अजून काही साहित्य मिळतंय का ते देखील त्यांनी पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. घरामधील एकूण 10 ते 15 तोळे दागिने गेलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. या कुटुंबातील महिला वर्गाला किंवा आता भविष्यामध्ये इतर मंडळींना आपली विनंती राहील की दागिने शक्यतो घरामध्ये ठेवू नयेत. घटना अतिशय दुर्दैवी आहे. शेतकरी बांधव शेतामध्ये काबाड कष्ट करतो, दिवसभर शेतात काम करताना बिबट्याची भीती आणि नंतर घरी आलं रात्री पुन्हा चोरट्यांची भीती, असा हा बाका प्रसंग ह्या कुटुंबावर ओढवलेला आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घेतलेली आहे. LCBचे म्हणजे जुन्नर तालुक्याचे इन्चार्ज शेलर या ठिकाणी महादेव शेलर आलेले आहेत. त्यांचं पथक देखील शोध घेत आहे. आता चोरट्यांना इकडे लपायला वगैरे भरपूर तशी जागा आहे. कळतोय की त्यांच्याकडे सफेद गाडी होती, ती गाडी या रस्त्याने इकडे तिकडे फिरलेली आहे आणि नंतर त्यांनी या ठिकाणी चोरी केलेली आहे. बहुधा
याच्यावर पाळत ठेवून सुद्धा हा प्रकार घडलेला असू शकतो. आता नेमकी वस्तुस्थिती काय, प्रत्यक्षात दागिने किती गेले, काय घडलं हे सुद्धा आपण त्या कुटुंबातील ज्यांना मारहाण झालेली आहे त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेणार आहोत. शेतामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना आपली विनंती आहे, शेतामध्ये राहत असताना संध्याकाळी गस्त घालण्याचा सुद्धा प्रयत्न ठेवा. त्याचबरोबर दागिने घरामध्ये ठेवू नये. आता माणूस आपण नेहमी म्हणतो घरामध्ये लग्न असतं, कोणाची पूजा अर्चा असते, त्यामुळे दागिने घरात ठेवतात. महिलांना थोडंसं नटण्याची सजण्याची थोडीफार असतेच, म्हणजे महिलांना ते नॅचरल आहे. परंतु सध्याची ही परिस्थिती पाहता एवढे दागिने कोणी ठेवू नये अशा प्रकारचं आपलं महिला वर्गाला आव्हान आहे. आपण हे बोरी येथील कोरडेमळा राजेंद्र कोरडे यांच्या घरी ही चोरी झालेली आहे. रात्री 2 वाजता हे चोरटे आले. 7-8 जण होते. त्यांनी दरवाजावर दगड टाकला. आपण तो दगड देखील पाहू शकतो. हा तो दगड आहे, त्यांनी दरवाजावर टाकला. आणि दुसरा दगड हा आतमध्ये आहे. हे दगड साधारण 20 किलोचे असतील किंवा त्यापेक्षा अधिकचे असतील. दरवाजावर टाकल्यामुळे कडिकोंडे निखळले आणि त्यातून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला असं सांगितलं जातं. आता एक घर जुनं आहे, दरवाजे देखील जुने आहेत आणि शेतामध्ये राहणारे लोक आता आपण या ठिकाणी पाहतोय. चौकट देखील उचकटलेली आहे. अतिशय बाका प्रसंग या कुटुंबावर ओढवला असता आणि या संदर्भामध्ये योग्य प्रकारची दखल घेऊन या चोरीचा, या गुन्ह्याचा शोध लावायला हवा. ग्रामीण भागात शेतकरी बांधव काबाड कष्ट करून राहत आहेत. साधं घर आहे, खूप मेहनतीनं त्यांनी हा प्रपंच उभा केलेला आहे आणि आज त्यांच्यावर असा बाका प्रसंग ओढवलेला आहे. पोलीस यंत्रणा या चोरीची, दरोड्याची तपास अधिक वेगाने करतील, परंतु खऱ्या अर्थानं या लोकांना साथ देण्याची गरज आहे. स्थानिक नागरिकांनी सुद्धा आता भविष्य काळामध्ये गस्त वाढवण्याची गरज आहे. पोलीस यंत्रणा देखील गस्त नक्की घालेल, ह्या मळ्यामध्ये फिरतील, परंतु स्थानिक जे आजूबाजूचे लोक आहेत यांनी देखील आपण आपल्या संपत्तीची, घराची, कुटुंबाची काळजी घेण्यासाठी स्वतः देखील गस्त घालण्याची आवश्यकता आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, बोरी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.